जवान जय किसान भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन 2025 आज आपण इथे बघू शकता. आपण मेन गेटवर आहोत आता आणि आज या प्रदर्शनामध्ये 600 कंपन्यांचा सहभाग आहे. म्हणजे 600 कंपन्या आपले जे प्रॉडक्ट्स आहेत ते आपल्यासमोर मांडणार आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक शेतकरी बांधवांनी इथे येऊन ह्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि याचा लाभ घेतला पाहिजे. कारण की इथे आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक ज्या सगळ्या मशिनरीज आहेत त्या आपल्याला इथे बघायला मिळतील आणि आपण त्याचा वापर करू शकतो. तर प्रत्येकाला मी असं आवाहन करतो की तुम्ही इथे येऊन ह्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या. इथे आलोय पुण्यामध्ये मोशी येथे हे प्रदर्शन आहे. याच्यानंतर आपल्याला आतमध्ये जे काय आहेत डिटेल्स ते आपल्याला बघायला मिळतील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते घेणारच आहोत. तर मी सगळ्यांना आवाहन करतो, सगळ्या शेतकरी बांधवांना की इथपर्यंत या आणि ह्या प्रदर्शनाला नक्की भेट द्या. इथे सोनाली ट्रॅक्टर सीएनजी वर चालणारा दिसत आहे. याच्यामध्ये आपल्याला हे चेनसॉ, हेअर ट्रिमर, ब्लोअर आणि ब्रश कटर हे 4 प्रोडक्ट्स सध्या अवेलेबल आहेत. याच्या बॅटरीवर 40 प्रोडक्ट्स आहेत. ही एक दुसरी साईट आहे. म्हणजे खूप काही एकरांमध्ये हे एक्झिबिशन आहे. हे पाहू शकता आपण एक एक कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी ॲक्च्युली शनिवारी रविवारी खूप गर्दी होणार आहे. आज दुसरा दिवस आहे. केलकर सर खूपच इंटरेस्ट घेऊन एक्झिबिशनचा एन्जॉय करत आहेत. जबरदस्त. इथे सोनाली ट्रॅक्टर सीएनजी वर चालणारा दिसत आहे. हे पाहू शकता किसान एक्झिबिशन मध्ये हे प्रदर्शनात लावण्यात आलेलं आहे. त्याबद्दल केलकर सर आपला काय मत आहे की आजपर्यंत आपण डिझेलवर चालणारे ट्रॅक्टर पाहिले होते, आता ह्या ठिकाणी सीएनजी वर चालणारा सोनाली ट्रॅक्टर दिसतोय आपल्याला. हेच आपल्याला आधुनिक तंत्रज्ञान जे आहे ना ते इथे बघायला मिळतं. म्हणजे नवीन नवीन जे काही म्हणजे प्रायोगिक तत्वावर काही गोष्टी घडून येतात, नवीन तंत्रज्ञान जे येतं त्याच्या संदर्भात इथे जर आपण व्हिजिट केली किसान प्रदर्शनाला तर त्याच्याबद्दल खूप शेतकऱ्यांना नवीन नवीन टेक्नॉलॉजी दिसू शकतो, पाहू शकतात. आणि त्याचप्रमाणे लहान ट्रॅक्टर, मोठे ट्रॅक्टर वेगवेगळ्या कंपनीचे या ठिकाणी प्रदर्शनात आलेले आहेत ते आपण पाहू शकतो. आलेल्या शेतकरी बांधवांसाठी इथे भोजनाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. इथे फूड कोर्ट आहे. इथे आपण कोल्ड्रिंक वगैरे पण घेऊ शकतो. त्याच्यानंतर इथे जर काय कोणाला काय खायचं असेल तिथे खाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. अतिशय सुंदर असं भव्य दालन आपल्याला बघायला मिळते. खूप मोठा फॅन लावण्यात आलेला आहे जेणेकरून जेव्हा लोक जमतात या ठिकाणी आणि उष्णता निर्माण होतो ती उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे. खूप सुंदर प्रयत्न आहेत. केलकर सर आपल्याला कसं वाटलं या एक्झिबिशन आता सुरू केली आपण पाहण्यासाठी? नक्की आताच आपण सुरुवात करतोय. सुरुवातीला आपण अगदी ज्यावेळेला एंट्री केली तेव्हा डाव्या बाजूला सोनाली ट्रॅक्टरसाठी जी प्रोसेस आहे ती आपण कम्प्लीट केली. त्याच्यानंतर आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला पहिल्यांदाच आपल्याला सोनालिका ट्रॅक्टरचं म्हणजे सीएनजी व्हर्जन सुद्धा आपल्याला सीएनजी मध्ये सोनाली ट्रॅक्टर आलेला आहे. नवीन नवीन आता आपल्याला पुढे सगळं म्हणजे डिझेलची गरज कमी होणार आहे आता आणि 100% म्हणजे शेतकऱ्यांचा खूप मोठा विचार करण्यात आलेला आहे. नॉन
कटिंग मशीनसाठी आपण अवेलेबल करतो मार्केटमध्ये. सुद्धा इझिली अवेलेबल आहे आमच्या डीलरशिप. मशीन आपण आणलेलं आहे कॉन्क्रीट कटर. ग्रू कटरचं येतं आपण हायवेवर पाहतो जे आपण ग्रू कटिंग करतो त्याची कॉन्क्रिटिंग झाल्यानंतर आपण या ठिकाणी मल्टीपर्पज इंजन आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कामासाठी इंजन हे वापरू शकतो. 5.5 HP पासून पुढे चालू आहे. सगळ्यात मोठा किती HP आहे? 13 HP. 1/1 म्हणजे घरगुती आपलं अपने पास काफ़ी तरह का प्रोडक्ट है. सबसे पहले आप कंपनी का नाम बताइए. अपना कंपनी का नाम है सर मल्सन पॉलीमर लिमिटेड. सर अपना 40 साल पुराना कंपनी है. और सर हम पहले भी पाइप्स में हॉर्स पाइप हो गया, मेटल पाइप हो गया, डिलीवरी पाइप हो गया. रिसेंटली हम बहुत पुराना है अपना सर कोलकाता बेस्ट कंपनी रिसेंटली सर अपना प्रोडक्ट लॉन्च किया नागपुर में. सर सिंगल लेयर है, मल्टी लेयर है. अपने पास क्रॉस लैमिनेशन है. क्रॉस लैमिनेशन अभी लॉन्च होने वाला है जिसका बहुत ज़्यादा डिमांड रहता है मार्केट में. इसके अलावा सर मैं आपको दिखाना चाहूँगा अलग प्रोडक्ट है अपने पास. जैसे लाइनर है सर, जहाँ पे सूखा पड़ता है, पानी बिल्कुल नहीं आता है, आप स्टोरेज करके रख सकते हैं. बिल्कुल 100% वाटर. फार्मर की पानी की समस्या सॉल्व हो जाती है. यानी थोड़े से पानी में उसको अगर स्टोर किया तो 2 साल पानी उसको यूज कर सकते हैं. बिल्कुल सर, बारिश होता रहेगा, पानी इकट्ठा होता रहेगा सर. यानी जो बारिश गिर के जो पानी जा रहा है वेस्ट वेस्ट हो रहा है उसको हम स्टोर करके उसको यूज में डालते हैं. यस सर, यस सर. यानी वाटर हार्वेस्टर जिसको बोला जाता है. बिल्कुल सर. यानी जो अच्छी मालूमात किए हमने. उसके बाद सर अपना सर मल्चिंग शीट आता है जो सर क्या है सर, घास का क्या है तो घास का अपना आधा फटन तो घास लेकर चला जिसको जाता है. बोलते हैं या जी सर. वीट बोला जाता है. जी 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 सर. शीट इसमें हम रोपिंग करते हैं. उसके बाद सर ये उनके को बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. यानी किसानों का काम आसान हो रहा है. बिल्कुल सर. बहुत टेक्नोलॉजी अगर यूज करे तो किसानी खेती बाड़ी बहुत आसान और बढ़ने वाला है सर. और बढ़ने वाला है. उसकी जरूरत भी ज़्यादा है. बिल्कुल सर. ये सेगनेट है सर. यानी जो लोगों को डर ऐसा लग रहा है कि किसान कम हो रहे हैं. किसान अगर कम हो भी रहे हैं तो प्रोडक्शन एक्चुअली टेक्नोलॉजी की वजह से बढ़ रहा है. बिल्कुल सर. बिल्कुल बहुत पहले यहाँ पे बहुत ज़्यादा लेबर लगता था, अभी वो लेबर भी कम लग रहा है और प्रोडक्शन भी बढ़ रहा है. बिल्कुल सर. थैंक यू सर, थैंक यू. आपकी बहुत बढ़िया कोशिश 40 सालों से चल रही है. बहुत बढ़िया. और ऐसे ही करते रहिए आप और फार्मर को मदद करते रहिए. थँक यू व्हेरी मच. साहिल कृषी सेवा में आपका स्वागत आहे. धन्यवाद. थँक्यू सर. या ठिकाणी दुसऱ्या कंपनीचा हार्वेस्टर लावण्यात आलेला आहे. हे पाहू शकता. अतिशय सुंदर. खूप मोठमोठ्या मशिनरी ॲग्रिकल्चरमधल्या. हे आपण जर किसान एक्झिबिशनमध्ये आलो तर एकाच ठिकाणी बरंच काही पाहता येऊ शकतो आपल्याला. हे बघा, म्हणजे ज्या ठिकाणी कमर्शियल शेती केली जातो पंजाब सारख्या एरियामध्ये, इतर ठिकाणी त्या ठिकाणी हे हार्वेस्टरचा वापर करण्यात येतो. हे पाहू शकता आपण. खूप सुंदर. म्हणजे कमीत कमी 10 फूट उंचावर ड्रायव्हर बसतोय. हे बघा, जगतजीत कंपनी आहे. काय हार्वेस्टर आहे. याच्यामध्ये गहू, भात काही तुम्ही कटिंग करू शकता. हे रोटर बघू शकता. खूप मोठमोठे आहेत. हे 5 फुटी, मला वाटते 8 फुटी, 10 फुटी. हे बियाणा पेरण्यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने. खूप गर्दी आहे. शूटिंग करायला तसे फारशी इझिली मिळत नाही. ज्या पद्धतीने दिसतोय तिथे ट्रॅक्टरचे सुट्टे पार्ट सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजे ट्रॅक्टरमध्ये वापरलेले जे काय क्वालिटी असेल ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हे मला वाटतं सगळं हायड्रोलिक मटेरियल जो असतो, कारण पाईप वगैरे आहेत आणि त्याचे सुट्टे पार्ट दाखवण्यात आलेले आहेत.
रोटावेटर मध्ये वापरण्यात आलेले गिअर मटेरियल शाफ्ट कशा पद्धतीचे आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. इथे एक छोटा हार्वेस्टर दिसतोय, हे पाहू शकता आपण. ठीक आहे, पुढे आणखी दाखवण्याचा प्रयत्न करू आपण. हे दालन पाहू शकता, हार्वेस्टरच आहे सर. हार्वेस्टरचं पूर्ण दालन हे हार्वेस्टरचं आहे या ठिकाणी. हे बघू शकता, शेतकरी वर बसून त्याचा आनंद घेत आहेत. असेच व्हिडिओ पुढे पुढे पाहत राहणार आहोत. केलकर सर आपल्या सोबत आहेतच. इथे बिकिटी टायर, आपल्याला माहिती आहे की ट्रॅक्टरसाठी बऱ्यापैकी बिकिटी टायरचाच वापर करण्यात येतो. या ठिकाणी पाहू शकता मधमाशी पालनाचं दालन लागलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला मधमाशी पालनाची माहिती मिळू शकतो आणि शेतीसाठी मधमाशी किती महत्त्वाची. इथे काही मधमाशी पेटी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. हे माशीचा अतिशय सुंदर दालन तयार करण्यात आलेलं आहे, अतिशय सुंदर पाहू शकता आपण. हे पहा, हनी बी पार्क म्हणून तयार करण्यात आलेलं आहे. सुंदर सुंदर आहे हे. किसान पुण्यामध्ये आज या ठिकाणी होंडा कंपनीला देखील दालन लागलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी वेगवेगळे ब्रशकटर आहेत, वॉटर पंप आहेत, नॉन आहेत. CSSच्या अंडर आम्ही बॅटरी ऑपरेटेड प्रोडक्ट मार्केटमध्ये आणलेले आहेत. जस्ट 1 वर्षापूर्वी आपण एक प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे चेनसॉ, हेअर ट्रिमर, ब्लोअर आणि ब्रश कटर हे 4 प्रोडक्ट्स सध्या अवेलेबल आहेत. एका बॅटरीवर 4 प्रोडक्ट चार्जर आहे आणि ही सेम बॅटरी चारो मशीनला लागू शकतो. एका कस्टमरकडे 4 मशीन्स आहेत आणि एकच बॅटरी 4 एक बॅटरी आणि चार हे ऑप्शन आपल्याला सुंदर आवाज हा पूर्ण एकदा एन्जॉय करू. नंतर आपण नावाने आपण ऑइल मार्केटमध्ये अवेलेबल केलेलं आहे. हे 10W30 या ग्रेडचं ऑइल आहे आणि आमच्या सगळ्या डीलरशिपमध्ये ऑइल अवेलेबल. हे वापरण्याचं कारण काय? हे वापरण्याचं कारण सर की तुमचं जे लुब्रिकेशन सिस्टम आहे, शेतकरी काय करतो की ऑइल कुठलं घेतो आहे हे त्याची ग्रेडिंग आणि त्या गोष्टी त्यांना माहिती नसते. त्याच्यामुळे आपण जे सुटेबल ग्रेडिंग आहे API SAE म्हणजे हे ऑइल फक्त पेट्रोल इंजिनसाठी वापरलं जातं. त्याच्यामुळे ही प्रो होंडा ऑइल आहे आणि SAE ग्रेडिंग दिलेली आहे. म्हणजे याचा ऑइल आहे, अप्रूव्ड ऑइल आहे, कंपनी रिकमेंडेड ऑइल. काही कंपनीचा बऱ्याचदा काही लोक शेतकरी स्वस्त म्हणून बाजारात वापरतात ऑइल घेतो आणि इंजिनची वाट लागते. त्यासाठी ते वाट लागू नये इंजिनची आम्ही हे म्हणून कंपनीने कंपनीने ऑइल. हे कारण एकच आहे, जर कंपनी ते ऑइल त्या प्रोडक्टमध्ये गेलं पाहिजे जेणेकरून जे पुढचे मेजर ब्रेकडाऊन्स आहेत ते आपण अवॉइड करतो. थँक्यू व्हेरी मच. आज आमचं भाग्य की आम्ही आज कृषी प्रदर्शन 2025 पुणे मोशी येथे प्रदर्शन पाहण्यासाठी आलो. अर्थातच सकाळी मला वाटतं 11-11:30 वाजता आम्ही इथे पोहोचलो श्रीवर्धनहून निघाल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही आज पूर्ण दिवसभर प्रदर्शन अतिशय म्हणजे काटेकोर पद्धतीने बघितलेलं आहे. कारण की ह्या प्रदर्शनाचाच आपल्याला सगळ्यांना फायदा होणार आहे. जर हे नॉलेज जर आम्हाला मिळालं तर आम्ही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ते पोहोचवू शकणार आहोत. आम्ही अशा बऱ्याचशा स्टॉलला म्हणजे अर्थातच त्याला वेळ कमीच पडतो. आपल्याला 2 दिवस सुद्धा इथे पुरणार नाहीत. आज आम्ही ते एका दिवसात इथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलाय. पण ज्या ज्या स्टॉल्सना आम्ही इथे भेटी दिलेल्या आहेत तिथून आम्हाला अतिशय चांगलं नॉलेज, नवीन अद्ययावत यंत्रसामुग्री, आता जे लॉन्च मशिनरीज झालेल्या आहेत त्या आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. त्यासाठी खास करून आम्ही ही व्हिजिट दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त मी असं सांगतो
की प्रत्येक शेतकरी बांधवांनी इथे येऊन या प्रदर्शनाला भेट देणं आज खूप गरजेचं आहे. कारण काय, प्रत्येक शेतकरी बांधव सुद्धा आपला ह्या गोष्टीमध्ये शिक्षित झाला पाहिजे, त्याला सुद्धा हे नॉलेज मिळालं पाहिजे. आता प्रत्येक स्टॉलला भेट दिल्यानंतर तिथलं लिटरेचर असेल, ब्रोशर्स असतील, ते आम्ही जमा केलेलीच आहेत. त्याच्यानंतर काही महत्वाची माहिती आम्ही करून घेतलेली आहे, ती सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा नक्की 100% प्रयत्न करणार आहोत. जास्तीत जास्त फायदा शेतकरी बांधवांचा कसा होईल याच्यावर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. पुन्हा एकदा आवाहन करतो की प्रत्येक शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला पाहिजे. इथे नॉलेज जे मिळणार आहे ते आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.